मिताली, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायच्यात आणि आत्ता जी मीटिंग होणार आहे ती देशपांडे हँडल करतील. मला पुढचा तासभर डिस्टर्ब करायचं नाही. इट्स अन ऑर्डर. ओके? किडनॅपरने एवढे पैसे मागितले पण तो पैसे घ्यायला आलाच नाही. नंतर त्याचा कॉल पण नाही आला. कमिशनरला सुद्धा अजून देवांशबद्दल काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाहीये. आता कॉन्फरन्समध्ये देवांशच्या जागी उभं राहायचं ठरवलं तर आहे मी, पण खरं तर मला हे कितपत जमेल माहीत नाही. मला एबीवर जो डाऊट आहे तो खरा नसेल ना? मैं कमी मॅम, हे ठेवायचं होतं. थँक्यू मॅम. एक मिनिट. तू आत कशी काय आलीस? अँड हू आर यू? आत यायची हिंमत कशी काय झाली तुझी? मॅडम ते शाळा एवढी साधी अक्कल नाहीये. स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्ट केलं होतं ना मी, आतमध्ये कोणी यायचं नाहीये, तासभर मला कोणी डिस्टर्ब करायचं नाहीये. मग का आलीस आत? मॅडम मी माझं फक्त काम करते. हे फडतूस काम करायला आलीस तू? मॅगझिन ठेवायला? हे असे सगळे मॅगझिन, हे मॅगझिन ठेवायला? हा काय ग, तुला काय वाटतं? तू हे असं मॅगझिन ठेवायचं काम केलं नसतंस तर काय आकाश पाताळ एक झालं असतं? ही कंपनी बंद पडली असती. युजलेस. एवढी साधी अक्कल नाहीये तुला? मॅडम मी नवीन आहे, आजच जॉईन झाले, मला माहिती नव्हतं. सॉरी मॅडम, पुन्हा अशी चूक होणार नाही. ओ, तर हा तुझा पहिला दिवस आहे. तुझा कामाचा हा पहिला दिवस आज शेवटचा दिवस असणार आहे. यू आर फायर्ड. आउट. मॅडम प्लीज सॉरी सॉरी, मला माफ. बस गा, माफी वगैरे मागायची गरज नाहीये. मी आधीच सांगितलं होतं मला कोणी डिस्टर्ब करायचं नाहीये, तरी तू आत आलीस. दिस इज युअर लास्ट डे. आउट. मॅडम प्लीज प्लीज मॅडम. आउट. मी आधीच टेन्शन मध्ये आहे आणि मलाच ही अशी माणसं का भेटतात ना हेच कळत नाही मला. आय डोंट अंडरस्टँड. या एबीचा चेहरा जिथे बघावं तिथे बघायला मिळतोय. याला तर ना देवांश जिथे कुठे आहे तिथून मला हे सांगायचा प्रयत्न करतोय का की आई काहीही कर पण या माणसाला जिंकू देऊ नकोस? एबीला असं वाटू शकतं की देवांशच्या अनुपस्थितीत तो हे डील सहज मिळवू शकेल, पण तसं होणार नाही. तसं झालं तर ती देवांशची हार ठरेल आणि मी माझ्या मुलाला हरू देणार नाही. मधुकरराव येऊ का? अरे शरदराव, नमस्कार ना. या नमस्कार नमस्कार. या आई या बसा. सई या बस. बसा बसा बस. अगं, काल तुला भेटून जानकीचं मन काही भरलं नाही. ती मला म्हणाली की मला सईला पुन्हा पाहावं असं वाटतंय, म्हणून मग घेऊन आलो. माफ करा मला सुमनताई, त्या दिवशी ताई चुकीचं वागल्या तुमच्याशी. जाऊ द्या हो जानकीताई, भैरवी मॅडमना सुद्धा टेन्शन आलं असेल ना, म्हणून असं वागायचं. त्या दिवशी मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या सोन्यासारख्या सुनेला घराबाहेर काढलं आणि आम्ही काहीच बोलू शकलो नाही. मी हात जोडून माफी मागते तुम्हा सगळ्यांची. आई प्लीज हे असं काही करू नका. हे बघा, आता जे झालं ते झालंय. आता आपल्या सगळ्यांची फक्त एकच इच्छा आहे की देवांश सर घरी परत सुखरूप यावेत. शरदराव, तुम्ही काळजी करू नका.
देवांशराव लवकर घरी येतील. पांडुरंग आहे त्यांच्या पाठीशी. देव चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच करतो. बरं सई बेटा, देवांश कुठे आहे? त्याला कोणी नेलाय किंवा याबद्दल तुला काही अंदाज? हो बाबा, एक खूप महत्वाची बातमी माझ्या हाती लागली. अरे वा. मला असं वाटतंय की मी देवांश सरांच्या अगदी जवळ पोहोचली आणि आज मी त्याच ठिकाणी जाणार आहे. आणि तिथे गेल्यावर मला देवांश सरांचा पत्ता नक्की सापडेल याची खात्री आहे मला. तुला वाटतंय तसंच घडू दे. देवी आई, आता आणखीन वाट बघायला लावू नकोस. माझ्या देवाला लवकरात लवकर घरी परत पाठव. हाँ बोल अंजलि. अंकल, तुम्हाला एक इम्पॉर्टंट न्यूज द्यायची आहे. त्या सईच्या हाताला काहीतरी लागलंय. काय? ती ना खूप कॉन्फिडेंटली म्हणाली की लवकरच देवांशचा पत्ता सापडेल म्हणून. डेफिनेटली तिला काहीतरी कळलंय अंकल. काय म्हणजे नेमकं काय कळलंय? ते नाही माहित हो अंकल, पण ती आज कुठेतरी जाणार आहे आणि तिथे तिला देवांश बद्दल काहीतरी लीड मिळणार आहे असं काहीतरी बोलत होती. अरे पण कुठे जाणार आहे ती? अंकल हो, मला नाही माहित, पण ती काहीतरी म्हणत होती. बघा, मला जेवढं कळलं ना तेवढं मी तुम्हाला सांगितलं. काय अर्धवट बातमी देतेस तू अंजली? हा, कुठे जाणार आहे ते माहित नाही, सईला काय कळलंय ते माहित नाही, ही काय बातमी झाली का? अंकल हो, मला जे कळलं, जे कानावर आलं तेवढं सांगितलं ना मी तुम्हाला. बरं ठीक आहे, पण आणखीन काही माहिती काढता आली तर बघ आणि मला लगेच कळव काय ते. ओके. ओके. हे बिल मी काय सर्वंट वाटले का याची? एकतर यांना न्यूज कळवा आणि वर यांची बोलणी पण ऐकून घ्या. पैसे घेतलेत म्हणून, नाहीतर ही एसी कोणाचंच ऐकत नसते कधी. अंजली, अगं काय झालं, एवढं घाबरतीयस कशाला? काय नाही, ते अगं मला ऑडिशनचा कॉल आला होता. त्यांनी संध्याकाळी बोलवलंय आणि त्यामुळे जरा टेन्शन आलं. अगं बाहेर जानकीताई आणि शरदराव आलेत, भेटायला तरी चल. नाही नको, त्या ऑलरेडी सॅड आहेत. मी त्यांना भेटून काय करणार ना. बर, चहा ठेवलाय, देऊ ना तुला पण? चहा घेते का मी आत्या? माझ्यासाठी ना कोल्ड कॉफी बनव. बर, ठेवते. हे बी टोन एसी, नाहीतर तुम्ही असे वागलाच नसता. आय डोंट अंडरस्टँड. देवांशिवाय हे प्रेझेंटेशन करायचं म्हणजे कसं करायचं? काय बोलणार मी तिकडे जाऊन? एक गोष्ट करू शकते मी प्रेझेंटेशनला गेल्यानंतर तिथे असलेल्या सगळ्यांना सांगेन की आज देवांश प्रेझेंटेशन द्यायला नाहीये, त्यामुळे त्याच्या जागी आज देवांश ज्या जागी आहे त्या जागेवर त्याला आणण्यासाठी मी त्याच्यावर एवढी मेहनत घेतली आणि आज प्रेझेंटेशनला जाऊन मी हे सांगायचं की आज देवांशने मी प्रेझेंटेशन देणार. आय डोंट नो. हे बोलणं खूप सोपं आहे की तुझ्या जागी जाऊन मी प्रेझेंटेशन देईन आणि डील मिळवून आणेन, पण इट्स नॉट पॉसिबल.
मला आजही आठवत आहे, देवांश लहान असताना शाळेत त्याची पहिली पोएम मी त्याला शिकवली होती. त्याच्या त्या बोबड्या स्वरात त्याने मला ती पोएम म्हणून दाखवली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन असो काही असो, सगळी तयारी माझ्याबरोबर बसून करायचा आणि फर्स्ट नंबर वॉज कन्फर्म. आजही जेव्हा देवांश प्रेझेंटेशन देतो तेव्हा नुसतं त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं. इतका कॉन्फिडेंटली बोलत असतो, इतकं छान एक्सप्लेन करतो सगळं. नाही देवांश, मला माहिती आहे तुझ्यासाठी ही डील किती महत्वाची आहे. ही डील मिळवून जर का तू परत नाही आलास ना, तर या डीलचा काहीच उपयोग नसेल. प्लीज कम बॅक, प्लीज प्लीज कम. मला जे वाटत होतं ते किती चुकीचं आहे. मॅडम एखाद्या वेळेस सरांच्या स्वप्नांशी खेळू शकतात, पण त्यांच्या जीवाशी कधीच नाही. मॅडमचा खूप जीव आहे सरांवर. त्यांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी माया काळजी दिसते मला. ते असं कधीच करणार नाहीत. पण मग हे सगळं कोणी केलं असेल आणि का? तुम्ही नसतात तर सिरियसली काय झालं असतं ना माझं. सर, मी तुमची पाठ कधीच सोडणार. सर, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला. Restart, recollect, search and think. हाँ इंस्पेक्टर साहब, बोला.
त्याचं काय रशी सुटायला लागली आहे का? बघ जरा. रशी सुटत नाही, तो पळून जायचा प्रयत्न करतो. पकडा त्याला, पकडा. हॅलो शेठ, हा बोल. आज चिकना पळायला बघतोय. काय? खूप मस्ती आहे त्याच्यात. त्याची मस्ती चांगली जिरवा, मारा त्याला, म्हणजे पुन्हा अशी हिंमत करणार नाही. ठीक आहे शेठ. ए बॉसची ऑर्डर आहे, मारा त्याला. धर रे यातला. शेठ चांगलं बुकलतोय त्याला. आता पळून जाण्याची हिंमत नाही करणार तो. एक मिनिट, फोन स्पीकरवर टाक. मी काय बोलतोय ना ते त्याने ऐकायला हवं. हो, हे लाव रे. मिस्टर देवान जहागीरदार, तुम्ही इथे आमच्या मर्जीने आला नाही आहात, तर तुम्हाला इथे पाठवलंय का? तर तुम्हाला हे डील मिळू नये म्हणून, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन करता येऊ नये म्हणून तुम्हाला इथे पाठवलं. एका जहागीरदाराचे हक्क हिरावून घेतले जात आहेत आणि त्या व्यक्तीने स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं म्हणून हे सगळं घडवलंय. आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तुम्ही यातून सुटणार नाही आहात. कळलं का? बेशुद्ध झालाय तो. ए बाबा, त्याला एवढं पण मारू नका, नाही तर साप मारता मारता काठी तुटेल. त्याला जिवंत ठेवा, त्याला जिवंत ठेवून तडफडताना बघायचंय मला. हो शेठ. लक्ष ठेवा त्याच्यावर. चल ठेवतो. एक्सक्यूज मी, मला ना मदत हवी आहे तुमची. मदत बिदत काय नाही मेरी रे. गाडी रिपेअर होती, करायची आहे तर बोला. ते हे पण सारे काय कामाच्या वेळेला फोन करत असते. मी कुठे असणार? गॅरेज वरती काम करतोय. आणखी काय करणार मी? काय करणार सांग मला. अरे जग्या, एक मुलगी आली आपल्या गॅरेजवर आता. नाही रे, चांगल्या घरातली दिसते. तू ठेव फोन, ठेव, नंतर मी करतो फोन. काका काका ऐका ना प्लीज. हे काका बिगा इथे कोण नाही. आपण कोणाला काका बिगा नाही. हो हो ठीक आहे ठीक आहे, काका वगैरे नाही म्हणत. एक मदत करा फक्त प्लीज. हे बघा, ही गाडी आणि या गाडीचा नंबर बघा. ही गाडी कुठे पाहिली आहे का तुम्ही? ही गाडी? हा, ही गाडी ते घेऊन गेले चोर साले. कोण घेऊन गेले? चोर ते चालेल. चोर घेऊन गेले गाडी ती. ते मला ऐका ना प्लीज, मला सांगा ना. ही गेले चोर घेऊन गेले गाडी. चाले चोर. बरं मला पत्ता सांगू शकता तुम्ही? आठवतंय तुम्हाला? मालवणी मलाड चर्च आपली गाडी. कुठे? मालवणी. आणि दोन माळा, दोन माळी दादा
देवी आई, मला जितकी माझ्या मुलाची काळजी वाटते ना, तितकीच माझ्या सुनेची सईची सुद्धा काळजी वाटते. माझा देवा आता संकटात आहे, पण त्याला घरात सुखरूप आणावं म्हणून माझी सई झटते. माझ्या देवांशला ह्या घरात परत आणण्यासाठी सई स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही याची खात्री आहे मला. त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. ती दोघं एकमेकांसाठीच बनली. त्या दोघांना लवकरात लवकर एकत्र आणाई. माझ्या देवांशला शोधून सुखरूप घरात परत आणण्यासाठी माझ्या सईची मदत कर. तिच्या पाठीशी उभी राहा. तिला बळ दे, लढण्याचं सामर्थ्य दे. माझी दोन्ही मुलं लवकरात लवकर या घरात परत येऊ दे. कसला भारी चोपलाय ना आपण त्याला. अरे मेलाच असता, थोडक्यात वाचलाय. नको रे बाबा, ते मर्डरची केस आली ना तर डोक्याला ताप होतो लय. पण काय रे, त्याची सगळी कशी कंडिशन बनवून टाकली ना आपण. बायको सोबत मजा करत होता म्हणून तर आता आपण सजा देतोय.